नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या पाठ्यपुस्तकातील जो महत्त्वाचा उपयोजित लेखनामध्ये खरं तर उपयोजित लेखन हे मराठी भाषेत इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. त्यामधील 6 गुणांचं हे जे परीक्षेला येतं हे पत्रलेखन असतं. आता पत्रलेखन आपण आतापर्यंत लिहित आलेलो आहे, परंतु आता जे पत्र आहे तुम्हाला नवीन ईमेल प्रारूपानुसार पत्रलेखन करायचं आहे. आता यामध्ये बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं एक निवेदन येतं, पुढील निवेदन वाचा, त्या खालील कृती सोडवा. आता हे निवेदन वाचताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हे निवेदन वाचायचं आहे, कारण हे निवेदन वाचल्यानंतरच तुम्हाला पत्रलेखन कसं करायचं हे कळणार आहे. काय निवेदन आहे बघा, समजून घ्यायचं निवेदन, गडबड करायला नाही वाचताना, कारण तुम्हाला ही 6 मार्क 6 पैकी 6 मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. अगदी स्टेप बाय मार्क आहेत तुम्हाला, कशी करायची तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी बघा, संस्कृती संवर्धन संस्था आयोजित. कोणती संस्था आहे सांगा मला? संस्कृती संवर्धन. संस्थेचं नाव तुम्हाला कळालं. आता बघा, या संस्थेनं काय आयोजित केलेलं आहे? रांगोळी प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे. ओके, संस्था कोणती आहे सांगा मला? संस्कृती संवर्धन संस्था आयोजित रांगोळी प्रशिक्षण वर्ग. आता हे रांगोळी प्रशिक्षण कधी आहे? इथं दिलंय बघा, कधी आहे सांगा मला? रविवारी 13 ऑक्टोबर. वेळ किती आहे सांगा मला? सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. ओके, कुठे आहे? आता आपल्याला वेळ कळालं, कोणतं प्रशिक्षण आहे हे सुद्धा कळालं, पण आता कुठे आहे सांगा मला? कलाघर विवेकानंद मार्ग पुणे. आणि इथं त्याचा संपर्क म्हणून हे काय दिलेलं सांगा मला? ईमेल दिलेला आहे. पूर्वी आपण कसं पत्र लिहित होतो? पिनकोड टाकून पत्र लिहितो गावाला. आता कसं आहे? ईमेल आपण प्रमाणपत्र पाठवतो म्हणून ईमेल पत्रामध्ये टाकायचं आहे. ओके, पूर्वी कसं करायचं? आपण पत्र लिहायला गेलो की या बाजूला जे पेज आहे समजा, आणि पेजच्या उजव्या बाजूला दिनांक टाकायचा, पत्ता टाकायचा, महिना टाकायचा, इकडून पत्र सुरुवात व्हायची अशी. आता असं नाही. आता हा जो महिना दिनांक आहे ती सर्व कुठं टाकायचं सांगा मला? या बाजूला टाकायचं ईमेल पत्र. कारण ईमेल आपण टाईप कुठं करतो सांगा मला? डाव्या बाजूला उजव्याला करतो, उजव्या बाजूला डाव्या करतो सांगा मला? डाव्या बाजूला उजव्या जातो. म्हणून हे पत्र जे ईमेल याच्या प्रारूपानुसार पत्र लिहायचं आहे. आता बघा, हे तुम्हाला कळालं पत्र कुठली संस्था आहे, कशा संदर्भात पत्र आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. आता बघा, हे तुम्ही निवेदन वाचलं. आता निवेदन वाचल्यानंतर तुम्ही इथं बघा नाव दिलेलं आहे. इथं नाव दिलं नसेल तर अ टाकायचे. इथं ऑलरेडी काय दिलं सांगा मला? माधव माधवी देसाई. म्हणजे मुलगा असेल त्याने काय लिहायचं? माधव. मुलगी असेल त्याने काय देणार? मुलगी माधवी देसाई. आता त्या मुलाचा शाळेचा पत्ता देखील टाकलेला आहे, नंदाताई विद्यालय पुणे. ओके, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे कोण सांगा मला? वर्गातला एक विद्यार्थी, आपल्या शाळेचा एक प्रतिनिधी म्हणून. तसं आता पत्र तुम्हाला कळालं. कोण तुम्हाला पत्र इथं या ठिकाणी ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचाही पत्ता आपल्याला कळाला, त्यांना आपण प्रति म्हणतो. ज्याला पत्र पाठवणार त्याला. प्रेषक कोण आहे सांगा मला? पत्र लिहिणारा लेखक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलंय. आता बघा, तुम्हाला परीक्षेला 6 मार्काला 2 पत्र येतात. किती पत्र येतात सांगा मला? 2 पत्र. या 2 पैकी तुम्हाला 1 पत्र लिहायचं आहे. किती पत्र लिहायचं आहे? 1 पत्र लिहायचं आहे. आणि निवड करायची. यामध्ये मी विनंती करणारे पत्र लिहितोय चांगलं का अभिनंदन करणारे पत्र लिहितोय, या ठिकाणी आपण काय करायचं आहे? हे पत्र निवडायचं आहे. आता बघा, या ठिकाणी पत्र लिहिताना आपण पहिलं पत्र बघूया की रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहायचं आहे. बघा, पत्राचा विषय काय सांगा मला? रांगोळी प्रशिक्षण वर्ग. ओके, निवेदनाप्रमाणे सहभागी करून विनंती करणारे पत्र म्हणजे या वर्गामध्ये हे जे या संस्कृती संवर्धन संस्थेनं जे रांगोळी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि या प्रशिक्षण वर्गाला आम्हाला सहभागी व्हायचं आहे, आमच्या शाळेला सहभागी व्हायचं आहे, या आशयाचं पत्र तुम्हाला लिहायचं आहे. पत्र लेखक कोण आहे सांगा तुम्ही? माधव देसाई. त्याची शाळा कोणती आहे सांगा मला? ओके, आता बघा, दुसरं पत्र काय बघा? रांगोळी प्रशिक्षण वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकाचे अभिनंदन पत्र करणार. अभिनंदन करणारे पत्र आहे. एक विनंती पत्र आहे आणि दुसरं कुठलं सांगा मला? अभिनंदन पत्र आहे. यामध्ये बघा, आता आपण पहिलं पत्र पाहूया पहिल्यांदा.
आता ही जे प्रशिक्षण वर्ग आहे ते किती तारखेला आहे सांगा मला? 13. मग आपण पत्र लिहायचं आहे, आपल्या शाळेतल्या मुलांना त्या प्रशिक्षण रांगोळी प्रशिक्षण वर्गामध्ये काय करायचं आहे? सहभागी व्हायचं आहे. मग आपण तारीख किती टाकूया? 14 अक्टोबर टाकूया? नाही, 14 अक्टोबर टाकू. 13 तारखेला कार्यक्रम संपला, आपला काय उपयोग आहे सांगा मला? त्याच्या अगोदर 8-10 दिवस तुम्ही काय करा? तारीख टाका. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला आता बघा पत्र लेखनामध्ये सगळ्यात महत्वाचं की पत्र लिखाण करताना, पत्र लिहिताना त्याला तारीख टाकायला विसरायला नाही. तारीख म्हणजे दिनांक टाकायला विसरायला नाही. ओके, हा, दिनांक का टाकायची हो सांगा मला? पत्रात दिनांक टाकणं का गरजेचं आहे? हा, पत्र कधी लिहिलेलं आहे ते आपल्याला कळतं. ओके नाही? हा, आता बघा पत्रामध्ये आता समजा नवीन प्रारूपानुसार म्हणजे ईमेल पत्र, मी मगाशी तुम्हाला म्हटलो, समजा हे पेज आहे माझं, या पेज मध्ये बघा आता इथं प्रश्न लिहायचा नाही. आपण प्रश्न लिहायचा का परीक्षेमध्ये? नाही, डायरेक्ट आपण काय करायचं आम्हाला? पत्र, प्रत्येक पत्राला दिनांक टाकून सुरुवात करायची. कुठलेही पत्र असू द्या. ओके, हे जरी पत्र असेल, आता इथं काय सहभागी करून पत्र आहे. आता हे रांगोळी प्रशिक्षण वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकाचे अभिनंदन करणारे पत्र आहे. म्हणजे कार्यक्रम होऊन गेलेला आहे. याची तारीख कधी येणार सांगा मला? 14-15 ऑक्टोबर झाल्यानंतर. आता बघा इथं आपण 13 ऑक्टोबरला ही प्रशिक्षण वर्ग आहे, त्याच्या अगोदर 8-10 दिवस आपल्याला तयारी निर्धारित करायची आहे. म्हणून पत्र टाकता आपण काय करायचं सांगा मला? सुरुवात कशी करायची सांगा मला? दिनांक किती? 1 ऑक्टोबर टाका, 4 ऑक्टोबर टाका, पण अगोदर 8 दिवस टाका. ऑक्टोबर 2026. ओके, आणि पत्र लिहिताना मराठीमध्ये लिहायचं आहे. कारण का तुम्हाला ज्या वेळेला 6 पैकी 7 गुण दिले जातात, मग तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय, म्हणजे इंग्रजीमध्ये 2026. पण ह्या पत्र लिहिताना मराठी विषयाचं पत्र आपण लिहितोय, मराठीमध्ये अंक लिहिले तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळतात. आता बघा इथं दिनांक लिहिल्यानंतर एक ओळ काय करायचं सांगा मला? रेष मारायची नाही, रेष मारायची नाही. काय करायची? ओळ सोडायची. आता बघा ज्याला आपण पत्र पाठवायचं आहे, ज्याला आपण काय करायचं आहे? पत्र पाठवायचं आहे, त्याच्या अगोदर काय येतो? कोणता शब्द येतो सांगा मला? प्रति. प्रति म्हणजे ज्याला पत्र आपण पाठवणार आहे. आता बघा ही प्रति लिहिताना सुद्धा काही काही मुलं गडबडीत असे लिहितात. या प्रतीची अर्थ काय होतोय सांगा मला? संख्या, नग होतोय. आपल्याला प्रति लिहिताना असे या पद्धतीने लिहायचं, प्रति. ओके, लक्षात आलं? आणि प्रति नंतर काय त्याला विसरायचं नाही? स्वल्पविराम. आता बघा इथं प्रति. आता पत्र कुणाला लिहायचं आहे आपल्याला सांगा मला? आयोजकाला. म्हणून आपण काय करतो? त्या व्यक्तीचं पद लिहितो. म्हणजे मी आपण या ठिकाणी जर शाळेला पत्र असेल तर माननीय प्राचार्य लिहितो. आपल्या नगरपालिकेला, नगर परिषदेला पत्र असेल तर मेन तिथला मुख्य कोण आहे त्यांना नगराध्यक्ष लिहितो. आपल्या गावातल्या सरपंचांना ग्रामपंचायतीला पत्र लिहायचं आहे. ग्रामपंचायतचा प्रमुख कोण असतो सांगा मला? माननीय सरपंच. तसं इथं माननीय काय सांगा मला? आयोजक. माननीय आयोजक, माननीय आयोजक, माननीय आयोजक. कुठले आयोजक आहेत सांगा मला? हे रांगोळी प्रशिक्षण वर्गाचे. ओके, आपण संस्थेला लिहिलं असतं तर इथं अध्यक्ष आले असते, संचालक आले असते. ओके, आपण कोणत्या वर्गाला करतोय सांगा मला? इथं रांगोळी प्रशिक्षण वर्ग. म्हणून इथल्याचं रांगोळी प्रशिक्षण वर्ग, रांगोळी प्रशिक्षण वर्ग. बघा आता काय सगळं सोपं केलेलं बघा. कृती पत्रिका ही इथं तुम्हाला प्रश्न आहे, इथंच तुम्हाला उत्तर आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे? व्यवस्थित वाचून या ठिकाणी बाबा कुठला पत्र लिहायचं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. पूर्वी कसं असायचं? रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभाग करून घेण्याची विनंती करणारे पत्र लिहा. एका दिवसात सुट्टी मिळावी म्हणून शाळेतील वर्ग शिक्षकांना पत्र लिहा. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र लिहा. त्यामध्ये काही नव्हतं. आता इथे तुम्हाला दिनांक दिलेला आहे, तुम्हाला पत्ता दिलेला आहे, ठिकाण दिलेला आहे, विषय. यामध्ये तुम्हाला 3-3.5 मार्क तुम्हाला आहे. असं व्यवस्थित तुम्ही जर पेस्ट केलं, लिहिलं, पेस्ट म्हणण्यापेक्षा लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार. आता आपण रांगोळी प्रशिक्षण वर्ग आहे, पण कुठल्या संस्थेचा आहे सांगा मला? हे संस्कृती संवर्धन संस्था. संस्कृती संवर्धन संस्था. संस्कृती संवर्धन संस्था. कुठल्याही संस्था सांगा मला ताई? कुठली संस्था ही सांगा?
हा आणि इथं बघा मी वारंवार काय देतोय सांगा मला स्वल्पविराम देतोय वारंवार स्वल्पविराम देतोय या इथं स्वल्पविराम जोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत काय करायचं सांगा मला स्वल्पविराम द्यायचा आहे स्वल्पविराम नसला की तुम्हाला इथं मार्क मिळणार नाही म्हणजे एक असेल तर तुम्हाला किती मार्क मिळणार तिथं अर्धा आता बघा या संस्थेचा पत्ता कुठे आहे सांगा मला बघा कुठले आपण घेतलंय सांगा मला ही संस्थेचं नाव इथं घेतलंय इथंच लिहिलंय आता हा जो पत्ता आहे हा पत्ता इथनं या प्रश्न कृती पत्रिकेतील प्रश्नपत्रिका उचलायचा आहे आणि इथं लिहायचं आहे आता काय आहे सांगा मला पत्ता काय सांगा मला कलाघर विवेकानंद मार्ग पुणे ओके आता बघा हा काय झाला सांगा मला पत्ता झाला मायनस झाला म्हणतो आपण ओके पण लक्षात आलं तुमच्या आता बघा आता आपल्याला काय करायचं सांगा मला नाही विषय लिहायचा आहे बरोबर त्याच्या अगोदर एक पत्र कसलं आहे ईमेल ओके ईमेल पत्र आहे ईमेल म्हणून इथं एक वळ सोडायची आहे आणि खालच्या वेळेला इथं दिलेला ईमेल टाकायचा आहे ईमेल ज्या वेळेला इथं विद्यालयाचं नाव दिलं नसेल इथं नाव दिले पत्रलेखकाचं नाव दिलं नसेल त्यावेळी तुम्ही अ टाकायचं आहे इथं पत्ता दिलेला नाही पत्ता आपल्या मनाचा टाकायचं दिलंय ऑलरेडी सगळं आता इथं काय ना सांगा मला ईमेल कसं आहे सांगा मला आणि हे ईमेल टाकताना मुलं काय करतात तुम्हाला सांगतो हे पहिल्या लिपीमध्ये लिहायचं नाही ईमेल कसा असतो सांग मला सेकंड लिपी असते मग सेकंड लिपी सगळं सांग SANPUNE puне@gmail.com आता क्वेश्चन पत्रिकेमध्ये तुम्हाला असं असे देते बघा डॉट 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 हा तुम्ही काय करायचं सांगा मला असं डॉट डॉट लिहायचं नाही इथं काय करायचं सांगा मला ईमेलच आता इथपर्यंत काय सांगायचं सांगा मला ईमेल प्रमाणे आता इथपर्यंत तुम्हाला बघा जवळजवळ 2.5 मार्क पडली किती मार्क पडली 2.5 ते 3 मार्क तुम्हाला इथं व्यवस्थित तुमची मांडणी आहे स्वल्पविराम आता इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे इथं पूर्णविराम ओके आता काय लिहायचं सांगा मला विषय बघा आता विषय सुद्धा इथंच आहे आपल्या विषय सुद्धा कुठे सांगा मला इथं काय विषय सांगा मला आता आता आपले ईमेल पत्र असल्यामुळं या रेषेला पुढे लिहायचं नाही या रेषेला सी लागून आपल्याला आहे आता विषय काय सांगा मला रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती पत्र हे आहे अशी वळ कुठल्याचे सांगा मला विचारायचे येईल का लिहायला जमेल का आहे अशी वळ रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आहे अशी वळ लिहायचे ओके कळलं का विषय इथं काय सांगा का सांगा मला दिनांक महिना पत्ता ईमेल विषय पर्यंत काय सांगाय का सांगा मला आणि आपण काय मनाचं वापरलं काय ते सांगा मला जे क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बोर्डानं तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आता बघा आता या ठिकाणी बघा इथपर्यंत विषय झाला आपल्याला विषय टाकला आता आपण ज्यांना पत्र लिहिणार आहे ओके त्याला आपण आदरार्थी काय म्हणतो सर असेल तर महोदय म्हणतो सर असेल तर काय म्हणतो महोदय आणि मॅडम असेल तर काय म्हणतो महोदया सर असेल तर महोदय का ना फक्त द्यायचं महोदय ओके महोदय आता बघा इथपर्यंत तुम्ही दिनांक टाकला महिना टाकला पत्ता टाकला पत्रलेखकाचं नाव टाकलं तुम्ही पत्ता टाकला आता इतर काय करायचं आहे या पॅराग्राफ मध्ये पत्रलेखक कोण आहे त्यांची ओळख कोण त्याची आहे आता इथं नाव दिलेलं आहे माधव देसाई म्हणून या ठिकाणी काय टाकायचं नाही सांगा मला इथं नाव दिलं नसेल तर बघा आता दिलंय ऑलरेडी ते नाव काय दिलंय सांगा मला आता पहिल्या पॅराग्राफ मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं पत्र लेखकाची ओळख करून द्यायची कोण आहे समोरच्या माणसाला काल माहित पत्र कुठं आलंय मी इथं सुरुवात करताना काय करायचं मी इथं नाव दिले असेल तर काय लिहायचं सांगा मला इथं नाव दिलंय माधव देसाई माधव देसाई आता बघा इथं शाळेचं नाव सुद्धा दिलेलं आहे मी माधव देसाई नंदाताई विद्यालय पुणे बघा ही अशी वळ द्यायची फक्त इथं काही शब्द वापरायचे फक्त मी बघा इतर शब्द कुठला वापरायचा फक्त मी माधव देसाई नंदाताई विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास काय करता मी सांगा इथं तुमची ओळख झाली पत्रलेखकाची ओके
समजलं का इथपर्यंत? मी माधव देसाई नंदाताई विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास मी काय करत आहे, पत्र लिहित आहे. ओके. आता आमच्या शाळेमध्ये आपल्या संस्थेचं रांगोळी प्रशिक्षण वर्गाचं निवेदन नोटीस बोर्डवरती लावलं होतं, ते आम्ही वाचलं आणि आम्हाला सुद्धा आपल्या या रविवारी दिनांक 13 ऑक्टोबर या रांगोळी प्रशिक्षण वर्गामध्ये आमच्या शाळेतील काही विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ओके. आता हे पॅरेग्राफ झाला. आता आपण परिच्छेद करतो, बघितलं करतो नाही कथा लेखन पहिले पूर्वी पत्र लेखनाचा परिच्छेद करतो. आता हे ईमेल पत्र आहे आपलं, काय सांग मला, ईमेल पत्र आहे. त्यामुळे हे इथं ओळ सोडायची. पहिला पॅरेग्राफ झाला तुमचा, काय करायचं सांग मला, ओळ सोडायची आणि कंटिन्यू इथं सुरू करायचं. काय लिहायचं, मी खालील प्रमाणे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे आपणास नावांची यादी पाठवत आहे. एक 6-7 नाव लिहायची तर, म्हणजे शकील पवार, विनोद खरपडे, पियुष जाधव, अशी कृष्णा दिघा, अशी 5-6 नाव लिहिली तुम्ही आणि खाली एक वळ लिहायची. पत्राचा शेवट, वरील विद्यार्थ्यांची नावे मी आपणास पाठवत आहे. हे पत्र मी शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अनुमतीने लिहित आहे. ओके. इथं पत्र तुमचा काय झाला, शेवट झाला. आता शेवट पत्र झाला तुमचा. आता तुम्हाला शेवट करायचा आहे पत्र लेखकाचा. इथं तुम्ही काय करणार, कळावे, इथे एक ओळ सोडायची, वरती 1-2 ओळी सोडायच्या, खाली कळावे आपला कोण येणार सांगा मला, आपला कृपाविलासी, आपला कृपाविलासी. इथं स्वल्पविराम. कोण आहे सांगा, पत्र लेखक कोण आहे सांगा मला. इथं ज्याला पत्र पाठवायचं आहे त्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि इथं ज्याने पत्र लिहिलंय त्यांचं काय नाव सांगा मला. इथं कोण आहे सांगा मला, माधव देसाई, माधव देसाई स्वल्पविराम. माधव देसाई कोण आहे सांगा मला, शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी. इथं नमूद करायचं कंसामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी. कोणत्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे सांगा मला, कुठल्या शाळेत प्रतिनिधी आहे सांगा मला, हे आहे असं तुम्ही इथे लिहायचं आहे. नंदाताई विद्यालय, नंदाताई विद्यालय. आता शेवटी काय लिहायचं सांगा मला, शेवटी कोण सांग काय लिहायचं, पुणे, स्वल्पविराम, वाक्य संपलंय, पूर्णविराम, एक वळ सोडायचं. काय लिहायचं सांगा मला, ईमेल लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, ज्याला पत्र पाठवणार पण त्याचा ईमेल लिहायचा आहे. madhav@gmail.com. इथं तुमचं काय होते सांगा मला, पत्र संपते. तुम्हाला प्रत्येक ह्याच्याला मार्क आहे. इथं दिनांक लिहिली मार्क, इथे पत्ता लिहिला मार्क, इथे ईमेल लिहिला मार्क, विषय लिहिला मार्क, इथं तुमच्या परिषदेला मार्क, इथं शेवट मार्क. अशी एकूण तुम्हाला 6 पैकी यातला तुमचा अर्धा मार्क सुद्धा बोर्ड कट करत नाही. या स्टेप प्रमाणे राहिला मार्क. सोपा आहे सांगा मला, सोपा आहे. पत्र कळालं का तुम्हाला सांगा. पुन्हा एकदा सांगतो समजून बघा. या ठिकाणी बघा तुम्हाला परीक्षेमध्ये एक निवेदन दिलं जातं, या बातमी दिली जाते, निवेदन दिलं जातं, एखादा विषय दिला जातो, निवेदन वाचायचं. हे निवेदन काळजीपूर्वक वाचायचं. मात्र हे निवेदन जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित वाचत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला काय विषय पत्राचा आशय काय हा तुम्हाला कळत नाही. एक संस्था आहे, संस्कृती संस्था आयोजित, त्यांनी काय केलेलं आहे, सुट्टीच्या दिवशी रविवारी हे काय केलेलं आहे, रांगोळी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि या रांगोळी प्रशिक्षणामध्ये पत्ता या ठिकाणी दिलाय, कलागर विवेकानंद मार्ग पुणे, आणि पत्र कोणाला पाठवायचं आहे हा देखील पत्ता दिलेला आहे. पत्र कोण लिहिणार आहे यांचा तुम्ही पत्ता दिलेला आहे व्यवस्थित. इथं दिनांक ज्या ठिकाणी आपण हे निवेदन वाचलं कळतं हे पत्र आपल्याला कोणाला पाठवायचं आहे ती व्यवस्थित अगदी पत्ता काय करायचा आहे, व्यवस्थित लिहायचा आहे. आणि आहे असं थोडासा आपला बदल करायचा. बाकी काय बदल करायचा सांगा मला. माझ्या अंदाजे त्यात 30 ते 35% बदल करायचा, नाहीतर आहे असं पत्र इथं काय मुलं काय याचा इथं उल्लेखच करत नाही. हा उल्लेख इथं आला पाहिजे तुमच्या या कार्यक्रमामध्ये. ओके. आता हे विनंती पत्र होतं. मागणी पत्र असेल तर काय करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मागणी पत्र, विनंती पत्र, अभिनंदन पत्र, तक्रार पत्र, या पद्धतीचं हे पत्र आणखी तुम्ही काय करा, सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये 6 पैकी 6 मार्क या पद्धतीने गेला. कारण मी गेली 10-11 वर्षाला बोर्डाचा पेपर तपासते बघा, आणि या पद्धतीने तुम्ही गेला की तुम्हाला 6 पैकी, आता हे जे पत्र विचारलेलं आहे हे परीक्षेला बोर्डाला विचारलेलं पत्र आहे, जुलै 2025 परीक्षेला विचारलेलं पत्र आहे. त्यामुळं या अशा बोर्डाच्या विचारलेल्या प्रश्नाचा तुम्ही काय केला पाहिजे, जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे. हेच
पुन्हा 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 रिपीट पत्र होत असतात. आता जरी इथं प्रश्न वेगळा असेल, विषय वेगळा असेल, पण लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. कसं आहे, मला या स्टेपनं जायचं तुम्हाला. पहिल्यांदा दिनांक, तर ते नंतर महिना, पत्ता, हे विषय सगळं व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, पत्र समजलं तुम्हाला? सगळ्यांना समजलं? काही कुणाची शंका आहे का? आता पत्र तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल? ओके ओके.